प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्यातील वडज येथील कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट एक मोठी संस्था आहे. इथं सामुदायिक विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात होत आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात खऱ्या अर्थाने इथून झाली असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. ना नफा ना तोटा या तत्वावर इथं आजपर्यंत हजारो लग्न लागलेले आहेत. गरिबांचा दुवा घेतलेला आहे. सध्या मात्र काही अंशी विद्यमान विश्वस्त आणि काही गावचे ग्रामस्थ यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात तुतुंबी पाहायला मिळते. वास्तविक चर्चेने प्रश्न सुटला असता, परंतु देवस्थानच्या बाजूला तिथे एक फ्लेक्स लावलेला आहे की ज्यांना ज्यांना सभासद व्हायचे त्यांनी आमच्याकडे 1100 रुपये द्या, बघता जागा हो, आणि ह्या मनमानीला रोखण्यासाठी बदलासाठी बदलाचा धागा हो, अशा प्रकारचं काहीतरी मजकूर लिहिलेलं आहे. त्याच्यावर अनेकांची नावं आहेत. नेमका विषय काय हा समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी जी जी मंडळी बोलली ते तुमच्या पुढे दाखवलेलं आहे. आता विद्यमान ट्रस्टचं नेमकं काय म्हणणं आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत या संस्थेचे अध्यक्ष विजयराव चव्हाण आहेत. त्यांनी आता काही चेंज रिपोर्ट दिलेला आहे. आता कदाचित विवेक चव्हाण अध्यक्ष केलेले आहेत. असो, परंतु यांना याचं सगळी माहिती आहे. नेमकं काय घडतंय, कुठे बिघडतंय, अशी वेळ का आली, चर्चेने प्रश्न का सुटत नाही, आणि ज्या मंडळींना सभासद व्हायचे त्यांना का केलं जात नाही. अनेक वेळा दिव्याखाली अंधार असतो. एखादं बडा घर पोकळवासा, नाव मोठं असतं, लक्षण खोटं असतं असं आपण एकदा म्हणतो, परंतु या ट्रस्टचा कारभार निश्चित चांगला आहे. आता जे जे काय चुकीचं असेल ते धर्मदायुक्त आहे. पुढे काय काय होईल ते आपण पाहून घेऊया. दादा नमस्कार. नमस्ते. इथे काही लोकांनी फ्लेक्स लावला, बाजूला पण लावला, गावात पण लावला, त्याच्या बाजूला तुम्ही पण फ्लेक्स लावला. हे कशाचं लक्षण? ते त्याला समर्पक उत्तर किंवा घटनेनुसार काय तरतूद केली पाहिजे हे आम्ही वकिलाच्या सल्ल्याने तो बोर्ड तिथं बाजूला जाहीर सूचना म्हणून लावलेली आहे, व जेणेकरून ग्रामस्थांची कोणती फसवणूक होऊ नये आर्थिक, असा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की समाजकंटकाकडे पैसे देऊ नये. तिथं जी अगोदरची नावं होती ते समाजकंटक आहेत. त्यातले समजा एखादा असू शकतो, हा हेच म्हणा, कोण नाव नंतर सांगेन मी. पण त्यांनी इथून काय केलं, ज्यावेळेस आम्ही ताब्यात घेतलं देवस्थान मागच्या ट्रस्टींच्या ताब्यातून, त्यावेळेस सगळी कागदपत्र म्हणजे हिशोब पार तुमचे रोजीरोटी सगळं म्हणजे काय असेल नसेल हिशोब त्यांचा, तो सगळे कागदपत्र इथून घेऊन गेलेत. आमच्या हातात फक्त एक पावती पुस्तक दिलं, 4500 रुपये कॅश दिली, आणि एक रोज मिळले यायचं वही दिली. याच्यापेक्षा एकही कागद मागचा आमच्याकडे ठेवला नाही. आणि ते म्हणले आमचा हिशोब करायचा आम्ही आणून देऊन, त्यांनी अजूनपर्यंत दिला नाही. आणि तो जे आता धर्मदायुक्ताला जी केस चालू आहे 41D त्याला तो हजर असतोय. आता मला एक सांगा, तुम्ही ज्या इथल्या माणसाने कागदपत्र गहाळ केले, चोरले किंवा काही जे झालं असेल, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला? त्यावेळेस केला होता. काय झालं? त्यातले त्यांनी फक्त ITIचे आणि हायस्कूलचे ते कागद लागत होते, तेवढे आणून दिले, तेवढे फक्त जमा केले, बाकीचे म्हणले नंतर देऊ. पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी काहीच नाही केलं. कारवाई नाही केली काही. तुम्ही काही पाठपुरावा केला नाही? तिकडे केस चालू होती तिकडे धर्मदायुक्ताला. डॉक्युमेंट चोरीला गेले, गहाळ झाले, पळवले, ते म्हणले आम्ही आणून देतो परत ना. आणून दिले नाही ना. तुम्ही पोलीस स्टेशनला FIR करू शकता. केली होती ना. पोलीस काय करत नाही केलं काही. त्यावेळेस पोलिसांना विचारणा करा. करू आता, समजा गरज आहे तर ते आता जर वेळेस आली तर करावंच लागेल. आता ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम काय काय केले जातात? आता इथं यात्रा उत्सव साजरे केले जातात. माघ पौर्णिमा, चैत्री पौर्णिमा, रामनवमी कालचा उत्सव झाला साजरा, परत सप्ताह असतं माघ पौर्णिमेचा. याचं सगळं धार्मिक कार्यक्रम जेवढे देवस्थानचे आहेत कायदा घटनेमध्ये तेवढे आम्ही सगळे करतो. सामाजिक उपक्रम करतो, आणि गावातून काही जवळ आली हे करायचं आपल्याला तेवढं, त्यालाही बी आम्ही सपोर्ट करतो, मदत करतो. लग्न सोहळे तर एक नंबर आहे. किती झाले आतापर्यंत? 4,500 लग्न झाले तिथं. 1977 साली पहिला लग्न सोहळा झाला इथं. तो आमचं एक गाव सगळं चव्हाणाचं. स्थापना कधीची? त्याची 1963 ची. हा. आणि त्याच्या अगोदरची घटना काय आम्हाला माहित नाही.
90 साली जी धर्मादाय आयुक्तांनी घटना करून दिली त्याप्रमाणे आता घटनेचा कारभार म्हणजे विन्यासाचा कारभार चालू आहे. त्याच्यात थोडाफारही आम्ही बदल होऊ देत नाही. कारण मागच्यांनी जे केलं ते आम्हाला करायची इच्छा नाही आणि आमच्यात ते कधी रक्तातही नाही. मागच्यांनी काय केलं ते आता केस चालू आहे 41D ला. तरी पण लोकांना कळलं पाहिजे ना काय. आता त्यावेळेस सगळ्यांनी गाव होतं तिथं हजर, कशाला सगळ्यांना तसं माहिती आहे. आता पण तरी एखादं सांगू ना, ते वेळ आल्यावर सांगू ना. हातचा राखून ठेवायचा. हा तसं म्हणलं तरी पण वेळ आल्यावर सांगू ते, कारण तिकडे आहे चालू, त्याचा काय निकाल लागतोय ते बघू. सामुदायिक विवाह सोहळे करताना किती पैसे घेतात, किती उरतात का काय करतात? आता सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस होतं त्यावेळेस 18,000 रुपये घेत होतो वराकडनं. हा, दोघांकडनं. कधी 2009 साली. आता 32,000ची रक्कम केलेली आहे. तर 32,000 जर 5-6 लग्न असली तर भागते, आणि 1-2 लग्न असली तर मग तेवढ्यात भागत नाही. मग थोडे पैसे वाढव त्यांच्याकडून घ्यावं लागतात. उरले तर परत येतं. आणि 6 लग्नाच्या पुढे जर गेले तर मग थोडेफार उरतात. ते उरलेले पैसे आम्ही त्यांना परत देतो. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ. ज्या तुमच्या गावातील नागरिकांनी जे फ्लेक्सवर मजकूर लिहिलेला आहे, मजकूर वाचले तुम्ही? हुकुमशाही म्हटलेत. आता इथं काय हुकुमशाही चालती? त्यांनी जो वापर करेन ग्रामस्थ, जो माझ्या तर मी आतापर्यंत माझ्या मते 15-20 वर्ष इथं आहे. एका सामान्य माणसाने मला सांगितलं रिजू शेठ असं तिथं झालं पाहिजे, ते केलं नाही असं एकही माणूस नाही मला सांगणार. सभासद का करत नाही? आता हा मुद्दा असा आहे का इथला कारभार सध्या यांनी चालू आहे, घटनेनुसारच चालू आहे. सगळ्याच ट्रस्टचा कारभार धर्मोदय आयुक्ताप्रमाणे बायलॉज प्रमाणे चालतो. तर तुमचं वेगळं काय? वेगळं आता त्यांना काय वाटलं जे आता काय झाले, आम्ही का केलं नाही का, एकाने आमचं माझ्या नातेवाईक होता, त्याला म्हणलं बा तुला व्हायचं सभासद हे भक्तगण तर पैसे भर आणि सभासद कर. एका व्यक्तीनं पैसे भरले तरी त्याचं यादीत नाव नाही, ही मनमानी नाही तर काय? मनमानी सांगतो ना मी तुम्हाला. आता मनमानी आमची आहे, टचची आहे का त्यांची आहे ते मी तुम्हाला सांगतो ना. आता तो माझा नातेवाईक असून मी त्याला म्हणलं तुला मीटिंग मध्ये विषय घेऊ. म्हणजे कोण? माझा भाचा जावई आहे. नाव काय? अविनाश चव्हाण. अविनाश चव्हाण. अविनाश चव्हाण. तर त्यांनी माझ्या घरापुढं उपोषण केलं. त्याला वाटलं हे काय करते ना, आता वार्षिक मीटिंग शिवाय मला तो विषय घेता येत नव्हता. त्यांनी माझ्या घरापुढं उपोषण केलं का तू राजीनामा दे, मी काय करायचं ते बघतो. म्हणजे ते तुम्हाला घरातून बाहेर. सभासद नसलेल्या व्यक्तीनं तुमचा राजीनामा मागायचा अधिकार कुठे येतो? आता तेच त्याला नातेवाईक होता ना, तेवढा त्याला मला कॉन्फिडन्स होता का माझं तो ऐकन. म्हणजे मी आता शेवटी मी तर बांधील असल्यामुळं मला ते करता येत नव्हतं ना. मग मी त्याच्यावर केस टाकली पुढं जुन्नर पोलीस स्टेशनला. आताही मी ती केस चाललेली. मग त्या माणसाला मी कसं काय हे करणार? इतरांना सभासद का करत नाही? आता इतरांना आता थोडे घटनेचे थोडे अडतात, पुढल्या भविष्यात समजा आता वाटतंय भाऊ, आम्हाला वाटतंय का करावा म्हणून, कारण आता संख्या वाढलेली आहे. तर 50-1 भक्तगण करू आणि तिकडून मंजूर मिळाली का आपण सर्वांच्या मते ते करून घेऊ. तुम्ही अध्यक्ष किती वर्ष? मी हे 5 वर्ष 19 ते 24. आता अध्यक्ष कोणाला केलं? आता विवेक रामदास चव्हाणला केले. सभासद किती आहेत? सभासद 25 आहेत. त्यांच्या चक्र फिरायचं असंही नाही, त्याच्यात लिहिलेलं आहे तसं. घटनेत आहे बघ, जुने 5 वर्षापूर्वी रिटायर झालेले म्हणजे कमी केलेले परत घेण्याचा अधिकार. ठीक आहे, म्हणजे पण सायकल तुमच्यातच गोल फिरते. नाही असंही काय नाही, घ्यायचं होतं नवीन, पण काही कारण का घेत नाही? ज्याची इच्छा असते. माफ करा मला माफ करा. कुलस्वामी खंडेराय आपल्या समोर आहे. तुम्ही याचे मालक नाही, तुम्ही पण मालक नाही. आता मी बातमी करता करता घरी पोहोचेल का नाही मला माहित नाही. तुम्ही बाकी चिरंजीव व्हा अशी माझी इच्छा आहे. प्रश्न आशीर्वाद असताना चिरंजीव नाही होणार, पण तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुम्हाला माझे आयुष्य लाभो. प्रश्न एवढाच आहे, ही लोकशाही आहे. बरोबर. जर एखादा म्हणत असेल मला सभासद करा, तर सभासद कोणाला करायचं, त्याची पात्रता काय? तुम्ही असं बदललं पाहिजे ना, लोकशाही राबवा. बदलू ना आम्ही. एका कोणच्या एकाचं घेऊन नाही आले काही मालक नाही आम्ही इथले, बरोबर नाही. शेवटी बदल हा करावाच लागेल. कधी करणार? तुम्ही काठीवर आले हो? नाही आता आम्ही काठीवर नाही, अजून नवीन घेतलेत ना आम्ही. आता विवेक रामदास काठीवर येणार सारखा आहे का? त्यांना अध्यक्ष केलं, त्यांना ते सभासद कधी झाले? ते 2009 ला त्यांना केलं, मग इतरांना का करत नाही का? असं तुमच्या सोयीची माणसं जो आपल्याला
फायद्याचा नाही. सपोर्ट करून त्याला आता त्या सभासद 25 जणांची ज्याची इच्छा असेल ना त्याला करीत होतो ना. मग आपण इथून मागे आम्ही बरेच बदललेत, 3 वेळा बदल झालाय. नाही, यापूर्वी जे संचालक होते त्यातले काय तुम्ही कमी पण केले का? हा संचालक हे झालेत ना. नाही नाही, जे पूर्वी संचालक इथं होते त्यांचं सभासदत्व पण काढून टाकले का? कधी पूर्वी म्हणजे 2009 संस्था रजिस्टर झाल्यापासून जेवढे सभासद होते ते सगळे आहेत का? त्यातले काही काढून टाकले? त्यातलं आम्हाला एकही कागदपत्र मिळालं नाही जुन्या यांचं. ज्या वेळेस 2009 साली 14/11/2009 ला ताब्यात देवस्थान घेतलं तिथून त्यावेळेस आम्हाला भक्तगणही माहीत नव्हते कोण आहे आणि विश्वस्त कोण आहे त्याचंही काही कागदपत्र पुरावा काहीच नव्हतं. सगळं आम्ही तिथून पुढं ही घटना मिळाल्यामुळं त्या घटनेच्या आधारे आम्ही नियुक्ती केली सर गावाच्या पुढं. म्हणजे तुम्ही बायलॉज बदलला, सभासद केले, मग आता आडले काय? आता माशी शिंकते कुठे सभासद करायला? ते सोडून गेले होते तेव्हा. ते झालं, आता ते गेलं, गंगेला पाणी मिळालं, जे झालं ते झालं. आता जर लोकांना सभासद व्हायचं असेल तर तुम्ही पुढाकार घेत का नाही आणि कशाला घाबरता? वार्षिक मीटिंगमध्ये करू ना. वार्षिक सभेला तुम्ही 25 लोक असणार, ती 25 लोक तुमचीच असणार. नाही अजून सभासद वाढवण्यात यावं त्याच्यात ठराव घेऊ ना आम्ही. ठराव तुम्ही मांडणार? मी स्वतः मांडेन. कॅमेरा चालू आहे. असू द्या ना, कॅमेरा असू द्या. त्या वार्षिक सभेत मी स्वतः मांडेन. तर आपल्याला सभासद वाढवायला पाहिजे तर वाढवायचा ठराव घ्या आणि तो तिकडे धर्मदाय आयुक्ताकडून मंजूर करून घ्या. तो मंजूर झाला का तिथून पुढे प्रोसिजर चालू करू. तुमची भूमिका सकारात्मक काय ह्या बँकेची चिरंजीव नाही इथं तशी सगळं आम्हीच सांभाळलं पाहिजे असंही काही नाही. आता ज्या मंडळींनी फ्लेक्स लावलाय विरोधामध्ये, ठीक आहे, ते आपलेच आहेत, मग त्यांना काय आव्हान? त्यांना आता काय आव्हान करायचं? ते आता जी केस चालू आहे तिकडे हजर होत्यात. दोन्हीकडे बी त्यांचं चालू आहे म्हणल्यावर कसं काय त्यांना इकडे सभासद व्हा म्हणायचं आणि तिकडे विरोधकांना ताकद द्यायची, असं का? असंच चालू आहे सध्या. असं मी म्हणत नाही, म्हणजे कन्फ्युजन नको परत. चालू आहे तसं. आता मला बोलायचं होतं पण योगायोगाने झालं. हे चालू आहे का केस चालू आहे? केस चालू आहे. मग आता जी बाकीच्या लोकांनी जर इच्छा व्यक्त केली, जो सज्ञान आहे, ज्याच्यावर कुठला गुन्हा नाही, दिवाळखोर नाही, जो मनोरुग्ण नाही, भक्तगण कसा असावा याचं घटनेत आहे, त्या घटनेत अशा लोकांना सभासद करणार, करून घ्यायला काय हरकत नाही. सभासदाची फी किती? फी आता तशी काहीच नाहीये घटनेत. सभासदाला फी लागत नाही. त्यांनी 1100 रुपये म्हणले. काय कारण त्यांचं काय चुकीचं आहे ते? बदनामी मग. आता आम्ही तर कधी कोणत्या भक्ता कोणी म्हणजे तसं आता कोणाला देणगी द्यायची असेल तर हरकत नाही. तुम्ही सभासदांना असं आवाहन करू शकता की बाबा ट्रस्टच्या नावाने जर कोण पैसे मागत असेल, उद्या जर तुमची फसवणूक झाली तर याला जबाबदार ट्रस्ट नाही, असं आवाहन तुम्ही करू शकता. आम्ही तिथे बोर्ड लावलाय. बोर्ड पण लावलाय? बोर्ड पण लावलाय तिथं आमच्या वकिलाच्या यांनी सल्ल्याने. कोण वकील आहेत? यशवंत पवार साहेब. आता मला एक सांगा, ट्रस्ट झालं, आपलं गाव झालं, शेवटी सगळी आपलीच माणसं आहे. भविष्य काळासाठी गाव आणि ट्रस्ट एकत्र येण्यासाठी काय अजून जमेची भूमिका सांगतो. ज्यावेळेस आमचं गाव 25 वर्ष म्हणजे 5 पंचवार्षिक माझ्या हाताने मी बिनविरोध म्हणजे माझ्या सामने केल्यात. एक काळ तर असा होता ज्यावेळेस बाळासाहेब दांगट पहिले आमदार झाले त्यावेळेस आमच्या गावात 2 फळी झालं होतं. परत काँग्रेस आणि शिवसेना असे एकाच एक उमेदवार 18 उभे राहिले होते. ती सुद्धा मीटिंग मी कोणाला न विचारता दौंडी देऊन सगळ्यांना बोलावलं आणि तिथं विलास मुकुंदला सरपंच केलं, ती बिनविरोध केली. तिथून पुढे जवळजवळ 4 वेळा बिनविरोध झाली मीटिंग, म्हणजे बिनविरोध झाली. आत्ताच्या वारीने मी म्हटलं होतो कारण कशाला आता हे भांडणं गावात दुफळी करता. मी एका वेळेला म्हणलं, मी जो माणूस त्याला म्हणलं बा करून घेतो, म्हणतो आता शक्य नाही, ते आता पाणी संपलंय म्हणलं. मग काय बोलण्यात अर्थच नाही. काही मंडळी असं म्हणतात की बाबा तुम्ही आमचे हार सुद्धा घेत नाही देवाला. आता ते हार मी आज जवळजवळ 20 वर्ष सकाळच्या महापूजेला येणारा विश्वस्त आहे. सकाळची महापूजा आरती केल्यानंतर इथून मूळ देवस्थान जोगदाव तिथं जाऊन पूजा करणारा मी विश्वस्त आहे. मोठेपणा नाही सांगत, ही माझी भावना आहे. ह्या भावनेच्या हिशोबाने आता तिथं जे हार येत होते आमच्या गाववाल्याचेच होते, आमच्या पोराचेच होते, त्याला 7 वेळा 10 वेळा सांगितलं, अरे बाबा तू हे कर जरा, हार शुद्र लोकांना नाव ठेवतात, एवढं मोठं देवस्थान असे हारा म्हणले होते, बरोबर वाटत नाही. तर तो मग नंतर त्याला पैसे वाढवले
रामदासने म्हणले 3,000 एकदम वाढवले. आम्ही वाढवायचे वार्षिक त्याला 500-1000 वाढवायचे, त्यांनी एकदम 3,000 वाढवले. तरी बदल झाला पाहिजे ना, तरी बदल त्याच्यात झाला नाही, हारात बदल होईना त्याच्या. मग म्हणलं बाबा का रे बाबा तू असं करतो, तुला आता पैसे वाढून दिले, सगळं केले, तरी तू हार तसेच देते. लोक मला फोन करतात, काय शेठ तुमच्या देवाला हार येतात, मी काय सांगणार त्यांना. तर मग तो म्हणतो मला नाही परवडत. मग म्हणलं बा तू बंद होय, मी त्याच्यापेक्षा कमी पैशात दुसऱ्या व्यक्तीला हार ऑर्डर दिली. आता बीड प्रकरणामध्ये संतोष देशमुखांचा जो मर्डर झाला, तिथं आमदार सुरेश देश असं म्हणायचे आकाशच्या पाठीमागे आका आहे. आता इथं जी मंडळी इथं फ्लेक्स बोर्डवर आहेत त्यांच्या मागे कोणी आका आहे असू शकते. नाहीतर सगळे जर आता त्याच्यात काही माझे नातेवाईक आहे, भाऊ आहेत त्याच्यात, आता त्यांच्या मनातलं मी कसं काय सांगू शकणार ना. त्यांना कोणाचा छुपा पाठिंबा असू शकतो का? असू शकते, म्हणजे अंदाज नाही, पण आता त्यांच्या शेवटी त्यांची बी बुद्धिमत्ता आहे, त्यांना त्या विचारांनी जर सांगायचं असेल तर काय हरकत नाही. आता तुमचं वार्षिक टर्नओव्हर किती रुपयांचं आहे? 50 लाखाच्या पुढे आता. किती कर्मचारी आहेत? 7-8 कर्मचारी आहेत. मासिक पगार? ₹1,00,000 जातो. थोडी माहिती अशी पण मिळते. आता तुमचं बायलॉच काय माहित नाही, तुमचे कर्मचारी सुद्धा सभासद आहेत. आता माझ्या नॉलेज प्रमाणे की इथला मालक कर्मचारी असू नये किंवा कर्मचारी मालक असू नये. पण तसं त्या घटनेत काय असं हे नाहीये का कर्मचाऱ्यांनी भक्तगण असावा नसावा असं काही नाहीये. आता राजेंद्र चव्हाण आता महाव्यवस्थापक आम्ही का केला, तो त्या काळात आमच्या संघर्षाबरोबर, त्यावेळेस गावच्या संघर्षाबरोबर याच्यात होता आणि त्याला जास्त घरचं काम कमी असायचं. तर म्हणलं बा तू बी थोडं इकडे लक्ष टाक, तुला परत थोडंफार मान देऊ. सुरुवातीला त्याला 5,000 रुपये आम्ही इथलं लक्ष द्यायचं देत होतो. आता किती पगार आहे? आता त्याला 18,000 आहे ना, 18,000 आहे. पण तो त्याचं शेवटी तो बी माणूस आहे, तो इतकी केलेली कामं बघून ज्या दिवशी तो इकडं हजर नसेल त्या दिवशी त्याचा गैरहजर असते. तो स्वतःहून पगार घेत नाही. तो 7-8 हजार रुपये त्याच्या वाट्याला येतात, म्हणजे त्या पगाराच्या हिशोबाने असं आहे. आणि तो भक्तगण पण आहे, समोरच्यांचं म्हणणं नागरिक आहे तो काय नागरिक असतं. समोरच्यांचं म्हणणं असं आहे की मग काही दिवसापूर्वी यातील काही मंडळी म्हणली होती आम्ही विना मोबदला संस्थेत काम करू. अजूनही त्यांची तयारी. आता मी तर एवढं काम करतो, वर जाऊन पूजा करतो, आरती करतो, मी पैसे घेते का? मी अध्यक्ष आहे ना, मग मी पैसे पद नाही का? हा पद आहे, काय पगार येतोय का आम्हाला? त्या प्रश्न पगाराचं नाही, पद सोडून द्या, इथे मॅनेजर व्हा. नाही काय नाही, मॅनेजरची गरज नाहीये. आणि तसं देवाने मला भरपूर दिलेले आहे, मला कोणच्याकडे हात पसरायची गरज नाही. आणि आज जरी इथून राजीनामा दिला तर मला देवाने भरपूर दिले, अख्ख्या दुनियाला माहिती आहे. अख्ख्या गावाला मी आतापर्यंत सहकार्य केलेला माणूस आहे. माझी पहिली हुंडेकरी होती 10 वर्ष, 16 लाख रुपये गावाला सोडून दिलेत 2000 साली. किती? 16 लाख. आणि आता कोविडच्या अगोदर कांदा बटाट्याचा व्यापार करीत होतो, तो त्यावेळेस जवळजवळ 25-30 लाखाचा लॉस करून तो मी सोडून दिलाय. आता मी एक तुमच्या बायलॉज व्यतिरिक्त प्रश्न, शेवटी ती माणसं आपलीच आहे, तुम्ही त्यांचेच आहे. जर एखादी एकत्रित बैठक घेतली आणि चर्चेने प्रश्न सुटत असेल तर तुमचा पुढाकार असेल का? आम्ही म्हटलेलं आहे तुम्हाला, जे मेन जर माणूस होते ना त्यांना म्हणलेलं आहे, म्हणजे पुन्हा आकाचा आका आलाच. आता तसं म्हणजे पण म्हणलेलं त्यांनी नाही घेतलं तर बरं, पण बोलतोय मी नेहमी, काय अडचण नाही, ते जर म्हणले तर घेऊ. नाही तसं नाही. माझा प्रश्न असा आहे दादा की तुम्ही तो अध्यक्ष आहात, शेवटी आपल्या सगळं चालवायचं आहे, सगळ्यांची मदत घ्यावी लागते. ते सभासद नसतील वगैरे भाग वेगळा, पण चर्चेने प्रश्न सुटतो. जर एकदा सगळ्यांबरोबर चर्चा केली की तुमची नेमकी मागणी काय, आमचं चुकतो कुठे, मार्ग कसा काढायचा, तर हे एक हात तुमचा पुढे असेल का? असणार. फक्त प्रश्न असा आहे का आता जे फोर्टीवंडी चालू आहे ज्या पूर्वीच्या विश्वस्तांविरुद्ध, तिला सपोर्ट करणाऱ्यांना आम्ही इथं कधीही प्रवेश देणार नाही. ती जर निर्दोष निघाली, मग निर्दोष निघाले तर आम्ही सोडून जाऊ. नाही तसं नाही, तसं नाही. ती जी लोक नाही आता काही जर म्हणत असतील का यांच्या हितासाठी यांनी केस लावली, ही देवस्थानच्या साठी आम्ही केस लावलेली, आमच्या वैयक्तिक आमच्या फायद्यासाठी नाही. कोणावर केस चालू आहे? पूर्वीच्या विश्वस्तांवर. 2009 साली अध्यक्ष कोण? नारायण शिंदे होते. केस चालू आहे? हा, म्हणजे 41ची केस चालू. किती दिवस झाले? 2009 साली लावलेली. अजून निकाल नाही? नाही.
ते ते हे झालं ना, मध्ये एक साक्ष आली होती, त्या साक्षात काही साक्षीदार बदलले, त्याच्यामुळे थोडं पुढे सरकलं. मग परत दुसरे साक्षीदार नवीन तयार करून आता कोर्टाचे काम तुम्हाला माहिती आहे, चाललंय पुढे ढकलं. दादा, तुमच्याही पुढे आणि माझ्याही पुढे कुलस्वामी आहे, सामने बसलेले आहे. आता सभासद किती? 25. आता तुमची वार्षिक सभा आहे सप्टेंबरच्या आतमध्ये, नाही, याच्यात फेब्रुवारीत असते. फेब्रुवारी म्हणजे आता वार्षिक सभा होऊन गेली. हा, ती झाली. आता पुढच्या फेब्रुवारी म्हणजे 2026, हा, त्यावेळेला सभासद वाढलेले असतील का एवढेच असतील? देवाची जर इच्छा असेल, जर निकाल लागला ना, तर आताच आम्ही प्रयत्न करू. नाही बस चर्चा स्वच्छ, त्या निकालाचा नाही, तो नाही विषय. इथं आम्ही त्यांना ठराव घेऊ, आमचा ठराव तिकडे पाठवून देऊ, बा आम्हाला एवढे एवढे सभासद करायचे, तिकडून मंजुरी आली का लगेच करू. त्यांच्याकडे मागणी करणार, त्याशिवाय नाही ना करता येणार. नाही का तुम्ही तुमच्या वार्षिक सभेमध्ये सभासद करण्याचा निर्णय घेऊ शकता. सभासदांचे पावती घेऊन त्यांना सभासद करून घेऊन धर्मदायुक्तांची मंजुरी घेऊ शकता. तुम्ही अगोदर परवानगी मागायचा प्रयत्न करणार, त्याला काही दिवस निघून जाणार, मग त्याला सोप्या भाषेमध्ये म्हणजे अशी ही टिंब असाच त्याचा अर्थ होतो ना. पण आता शेवटी याच्या जशी घटना आहे तसं तर केलं पाहिजे. तुम्ही वार्षिक सभेत सभासद करून घेण्याचे ठरले, सभासद करून घेऊ शकता, ठराव करू शकतो ना. ठरले म्हणजे पण लगेच करता येणार नाही ना तिकडे. तुम्ही त्यांना कळू शकता ना की 50 लोकांचे अर्ज आले, त्यांची मंजुरी घेतली, धर्मदायक आयुक्तांची मंजुरी मिळाली, तर 25चे 100, 50, 200 सभासद होऊ शकतात. होऊ शकतात. तुम्हाला काय भीती वाटतं कारभाराची? नाही, काही नाही, तसं काही नाही. भीती वाजायचं कारणच काय? तसं काही जर कारभार होत असला तर मग माणूस घाबरतोच ना. आपल्या सोबत होते हे विजयराव चव्हाण, अतिशय प्रामाणिक आणि सरळ मार्गी माणूस आहे. ते व्यवस्थित बोलले, कुठलाही आडपडदा ठेवलेला नाही. त्यांनी अध्यक्षपद सोडलेलं आहे, आता विवेक चव्हाण अध्यक्ष झाले. समोरच्या मंडळींनी जे आरोप केलेले आहेत ते त्यांनी सांगितले, बाबा आमची इथं काही मनमानी नाही, हुकुमशाही नाही किंवा काही वेगळं काही नाही. तिथं जो आता त्यांनी नवीन खुलाशाचा बोर्ड लावलेला आहे त्याच्यात समाजकंटक हा शब्द लिहिलेला आहे. त्यातील एक व्यक्ती या संस्थेचं दप्तर घेऊन पळून गेला, त्यातले काही डॉक्युमेंट दिले, काही अजूनही दिले नाही, म्हणून त्यांनी तो वापरलेला शब्द योग्य आहे असा दावा त्यांचा आहे. त्याने अजून एक स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही इथं ताम्रपट घेऊन आलेलो नाही, आज आहोत उद्या इथं असू का नाही याची गॅरंटी नाही, सभासद वाढवायचे आमचाही विरोध नाही, धर्मदायक आयुक्तांची मंजुरी घेऊ, त्यांनी मंजुरी दिली तर सभासद सगळ्यांना करू, जी लोक समोरच्या मंडळीत जाऊन मिळत असतील त्यांच्या बाबतीत मात्र निर्णय आम्हाला वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागेल. ज्या माणसाने जुनी पावती दाखवली त्यांना सभासद होण्यासाठी माझे प्रयत्न होते, परंतु त्यांनी माझ्याच घरापुढे उपोषण केलं, म्हणजे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलं, त्यांना मी सभासद कसा करू हेही त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं अजून एक स्पष्टपणे म्हणणं आहे की भविष्य काळात किंवा केव्हाही पण एकत्र बसायची, चर्चा करायची आमची तयारी आहे, हे देवस्थान माझ्या मालकीचं नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. मी माझ्या खिशातून अनेक रुपयाचा खर्च केलेला आहे, त्याचं मला भांडवल करायचं नाही, मला सेवा करायची आहे. कुलस्वामी खंडेराया कोणाच्याही गैरकृत्याला कधीही पाठीशी घालणार नाही. मी यांची खोटी बातमी करत असेल तर मलाही पाठीशी घालणार नाही. माझं सगळ्या वडचकरांना, विश्वस्तांना आव्हान आहे, कायद्यात जे असेल तसंच होणार, त्याच्यापेक्षा वेगळं आपण काही करू शकत नाही, परंतु एकत्र बसून मार्ग निघू शकतो. सभासदांची संख्या वाढत येते, कर नाही त्याला डर कशाला, यांचं काही चुका नसतीलच, नाहीच, सभासद वाढले तर काही प्रॉब्लेम नाही. त्यांचं पण म्हणणं तेच आहे, सभासद वाढले सगळे म्हणाले बिनविरोध यांनाच द्यायचे तर पहिला हार आम्ही घालू. चर्चेने प्रश्न सुटतो, चर्चेची दारं बंद आहेत म्हणून समज गैरसमज वाढतायत. माझी यांनाही विनंती आहे, समोरच्या आकाच्या आकामागे कोण असेल नसेल माहीत नाही, हे सगळ्या मंडळींनी एकत्र बसावं, चर्चा करावी आणि चर्चेने प्रश्न सोडवण्यासाठी हे कुलस्वामी खंडेराया या सगळ्यांना सुबुद्धी दे. या कामी सुरेशवाणींची मदत लागली तर सुरेशवाणी सुद्धा सोबत यायला तयार आहे. आमचं बैधवाक्य आहे, शोध बातमीचा, ध्या सत्याचा. आम्हाला यांनाही बदनाम करायचं नाही आणि त्यांचीही बाजू घ्यायची नाही. वडचकरांनो, तुमच्यामध्ये मेळ घाला, एकत्र बसा. पुन्हा सांगतो, आमची काही मदत लागली तर आम्ही सुद्धा साथ द्यायला तयार आहोत. चव्हाण साहेब, आपण विघ्नर टाइम्सशी बोललात, विचारलेल्या प्रश्नांना सखोल उत्तर दिली, मनापासून धन्यवाद. अजूनही एक सांगायचा मुद्दा होता,
असा का आमची ज्यावेळेस नवीन ग्रामपंचायत निवडून आली तर मी आळंदी धर्मदाय ट्रस्टचा बी अध्यक्ष होतो. तिथं 7 हे आहेत. आम्ही तिथं बिल्डिंग बांधायचा त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा प्रयत्न केला, पण ते जागा एकदम कमी होत होती. त्याच्यामुळं इमारत तोडून परत जागा आपल्याला एवढी मिळवता येणार नाही, म्हणून आमचं ते पुढं आणि थोडं फंडाचं नियोजन होत नव्हतं पैशाचं, म्हणून आमचं ते पुढं ढकलत गेले. त्याच्यावर मला सरपंचांनी सांगितलं का बुवा आता मीटिंगमध्ये असं ठरलंय का तुम्ही सगळेजण राजीनामा द्या. आम्ही 1 मिनिटात, मी स्वतः अध्यक्ष 1 मिनिटात राजीनामा त्यांच्या हातात दिला आणि जे 8 लाख रुपये शिल्लक होते तेच पावत्या बिवत्या सगळ्या त्यांच्या ताब्यात दिल्या आणि तुम्ही आपलं करा म्हणलं. म्हणजे तो आता स्वार्थ असतं तर मी तिथे राजीनामा देऊ शकलो नसतो. तुम्ही कायद्याने घ्या माझ्याकडून, बरोबर आहे का नाही, पण माझी तशी भूमिका नव्हती. कुठेतरी चांगलं कोण करते तर करू दे, आपल्याला नाही करता आलं तर दुसरं करते, म्हणून तो मुद्दा तिथं मी त्यांच्या ताब्यात लगेच देऊन टाकला. उद्या जर सगळेच म्हणाले नाही आता तुम्ही थांबा, भूमिका काय? नाही, इथलं तरी नाही होऊ शकत. जोपर्यंत इथं सांभाळणारा चांगला माणूस येईल त्याशिवाय मी नाही. चांगल्याची व्याख्या फक्त तुम्हीच का? नाही, असंही नाही म्हणता येत. इथलं कारभार व्यवस्थित चालला पाहिजे. मागच्या सारखं परत उपोषण करायची पाळी आली नाही पाहिजे. मागच्यानी काय फार भानगडी केल्या? ते आता 18 क्वेरी आहेत त्या, ते एक दिवस मी काही दागिने बिगिने विकले नाही ना? नाही, दागिने नाही विकले, पण बाकीचं आपलं मनमानी केलं काहीतरी त्यांच्या. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.